तयार झालाय. थोड्या उशिरात कापतो जमलं तो. निसर्गाच्या मध्ये येण्याचा अधिकार तर आपल्याला बिलकुलच नाही आहे. पूर्ण अंगावर मागाशी माझ्या माकोडे चढलं होतं या फांद्या मी. आणि लहानपणीनं आम्ही खूप मोठा अनुभव घेतला आहे. ह्या पिढीला तो अनुभव पड रे चिकू तुला देतो पाणी. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आलो शेतावर. आता आपल्या गावाकडं मे महिन्याचं एंडिंग आणि जून महिना चालू होतो. त्याला आगोड बोलतात. आगोड म्हणजे काय? पावसाचा येण्याच्या अगोदरचा काळ. आणि आगोटी आहे ना, भरपूर कामं घरामध्ये असतात. आता जुनी लोकं काय करायची, पेंडा वगैरे भरून ठेवायची, पेंड्यासाठी वेगळा बेडा बांधा किंवा भरपूर कामं असायची. आता तो प्रकार 90% बंद झाला, कारण जनावरं गाई बैल बरेच जण पाळत नाही. परंतु आता आपल्या शेतातसुद्धा भरपूर कामं आहेत. आता ती कामं कोणती आहेत ना, ते ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आता मला वाटतं शेवटचा आठवडा असेल आपल्या झाडांना पाणी घ्यायचं, कारण पुढच्या आठवड्यामधून पाऊस चालू होईल अशी अपेक्षा आहे. तर आता जून महिना चालू होते आणि आज आपल्या झाडांची छाटणीसुद्धा करायची आहे. आपल्या झाडांना 2 वर्ष झालेली आहेत आणि 2 वर्षाची 1.5 वर्षाला आपण ऑक्टोबरमध्ये छाटणी केली होती, पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये. आणि आता आपण जूनच्या पहिल्या आठवड्याची ही छाटणी आहे. आणि बघूया आज आपल्याला काय काय कामं करायला मिळतात शेतावरती. तुम्हालासुद्धा बघायला मिळेल की मी आज काय काय कामं करणार आहे. या ब्लॉगमध्ये मित्रांनो असेच राहा. मित्रांनो, आपला जो आजीचा आंबा आहे ना, तो यावर्षी आला आहे. तर आपल्याकडचे जे आंबे आहेत ना, नैसर्गिक आंबे जे मे महिन्याच्या एंडिंगलाच पाड लागतात, म्हणजे आंबा पिकायला लागतो. आता पाड आंबा कसा पडतो, आता जे गावाकडची मंडळ आहेत ना, त्यांना माहीत असतो की आंबा पाड लागलेला आंबा कसा पडतो. सकाळी पूर्ण थर साचलेला असतो, थरच बोलता येईल त्याला, जास्त आंबा आला असेल तर. तर आता बघूया आपल्या आजीचा आंब्याचे किती आंबे, पाड आंबे मिळतात आपल्याला. चला या. तर मी आल्याला मला लांबूनच ना 2-3 आंबे दिसले होते. जो पाडाचा आंबा असतो ना, आता इथे कंपाऊंड असल्यामुळे बाहेरचं कोणी येत नाही आणि चोरीबीर या प्रकार आपल्याकडे नाही आहे सहसा. आणि हे खाली आंबे पडलेले कोणी बोले ते नाही घेतले तरी. हा छोटासा आंबा भेटला, 1 आंबा पार मिळाला आहे. हा 3. हा थोडासा खराब आहे, याला टाकून देऊया. हे बघा बघा कसे आंबे पडलेत बघा. ही मित्रांनो ना शेतावरची मजा आहे. आणि लहानपणीनं आम्ही खूप मोठा अनुभव घेतला आहे. ह्या पिढीला तो अनुभवता येणार की माहीत नाही आहे. हे टोपला भरून गोणी भरून पाड आंबे आम्ही खायचो. इथं पाड आंब्यासाठी एवढी धावपळ असायची ना आमची, की प्रत्येक आंब्याची चव वेगळी आहे ना. त्याच्यामुळे ऐकत आवडता आंबा असेल ना, सकाळी उठल्या आपण आता कुठे जातो, मोबाईल घेऊन वॉशरूममध्ये. पहिले मोबाईल वगैरे ही भानगड नव्हती काय. पहिले उठल्या आंब्याच्या खाली धावत हे पाड आंबे गोळा करायला. मित्रांनो, ही मजा तुम्ही नक्कीच लहानपणी गावाकडे राहिला असेल तर अनुभवली असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि तर मी अनुभवतो आहे आणि तुम्हाला व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, चला एक फणस पिकला आहे. त्यांची कारभारीने मला एक फणस काढून दाखवतो तुम्हाला. वा 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 किती वजन आहे? भरपूर आहे, 5-6 किलो. 5-6 किलो नाही ऐकायचा, 7 ते 8 किलो वजनाचा फणस असेल मित्रांनो. चला आम्ही याचा आस्वाद घेऊया. तुम्ही आमचा ब्लॉग असाच बघत राहा. तयार झाला आहे. थोड्या उशिरात कापतो, जमलं तर व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, हे जे झाड आहे ना, हे दिसतं तुम्हाला घंटात वाढलं आहे. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच आहे ना, मी त्याची या फांद्या काढून टाकणार होतो, कारण भरपूर अडचण दिसत होती. परंतु जेव्हा मी काढायला आलो ना, तो इथे घरटं होतं. हे बघा, हे घरटं दिसतं. छोटे कोणते तरी पक्षी असतात, मला पक्षी नाही बघायला भेटले, कारण मी आलो की ते उडून जायचे. त्याच्यामुळे नाही, ह्या आंब्याला मी हात नाही लावला. आता पण मी बघत होतो की हे पक्षी जर असतील घरट्यामध्ये तर त्या झाडाला आपण छाटायचं नाही, तसंच ठेवायचं फक्त पक्ष्यांसाठी. परंतु आता पक्षी उडून गेलेत आणि घरटाही आपण काढूया, कारण त्यांचं काम आता झालं आहे. परत काही ते येणार नाही, कारण ते एका ठिकाणी घरटे बनवल्यानंतर परत दुसऱ्या ठिकाणी घरटे बनवतात. बघा ना, त्यांनी ह्या झाडाच्या फांद्या, गवताच्या फांद्या, छोटं गवत, परत
हे धागे तुम्हाला दिसत असतील. धागे त्याने आणून हे घरटं बनवलं होतं. बघा ना काय निसर्गाचं देणं आहे त्यांना. हात नाही दिले परंतु पाय दिले आणि चोच दिलेत आणि त्याच्या जीवावरच ते एवढं करतात. कसं वाटतं ना मस्त. चला छाटणीचं काम चालू ठेवूया मित्रांनो. शेतावर येण्याचा अजून एक आनंद म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला, पक्ष्यांचा आवाज येतो का बघा. कोयलचा आवाज तुम्हाला येत असेल, बाकीचे पक्षी चिवचिव करतात. आता त्यांची सुद्धा लगबग आहे, आगोट आलाय म्हणजे घरटी बनवण्याची. तर तो बघा कोयल एवढा सुंदर आवाज येतो ना, मंत्रमुग्ध करणारा आवाज आहे. अजिबात कंटाळा येणार नाही तुम्हाला या रानामध्ये एकटा असण्याचा. एवढं प्रसन्न वाटतं ना. एवढं गरमी होतं, एवढं ऊन पडलं आहे, मी पूर्ण घामाने ओला झालो आहे. आता आपल्याकडे चिकू पण आहे. ते चिकूचे पाड मिळतात का बघूया. थोडासा आला होता तो मागच्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा दाखवलं होतं त्याला की आपल्या 100-150 चिकूमध्ये थोडेसे आम्ही काढले होते. तर चिकूचा पाड तुम्हाला माहिती नसेल तर बघूया आपल्याला चिकू मिळतात का. तर हा एक पडलेला आहे. वरती तर नाही. एक मिळाला अजून पण तो पक्ष्यांनी खाल्लाय. ज्या चिकूला किंवा कोणत्याही फळाला जंगलातला पक्षी खातो ना, सगळ्यात गोड मानला जातो. आणि आता काय होतं, हायजीनच्या नावाखाली आपण घाबरतो. पण लहानपणी हे चिकू हे आंब्यानं आम्ही खायचो. आता तुम्ही पाडाला पिकलेला आंबा ऐकला असेल, परंतु हा चिकू पण झाडावर पिकतो. आपण खातो ते पिकवलेले असतात. तर बघूया झाडावरच्या चिकूची चव कशी लागते. अप्रतिम. नैसर्गिक ओरिजिनल ताजा पडलेला चिकू. तुम्ही मित्रांनो असं गमती केलेल्या आहेत का गावाला, नक्की सांगा. मी खातोय, घ्या तुम्हाला पण. चिकूच्या झाडाचे 2च चिकू भेटले. त्याला आपण पाणी देऊ आणि थोडं झाड हलवूया, बघू चिकू मिळतात का आपल्याला. पड रे चिकू तुला देतो पाणी. एक पण चिकू नाही पडत. ते बघूया पिकलेत का. यांना काढणार होतो आपण आज. सगळे कच्चे आहेत. आता हे जर काढले ना तर हे पिकतील. कच्चाच आहे. हा हे बघा कसा चीक दूध निघतं बघा कसं. हा ताजा जर चिकू काढला ना, कच्चा असेल ना तर असं याचं दूध निघतं, त्याला चीक बोलतात. हा पिकेल 2 दिवसामध्ये मस्त तयार होणार. आता हे सगळे चिकू आपण नंतर काढूया. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ना आपल्या बागेतील आता चालू आहे ते म्हणजे छाटणी. आता या जूनमध्ये ना 2 वर्ष आपल्या बागेला होत आहेत. तर मागच्या वर्षी छाटणी झाली होती आंब्याची. छाटणी अत्यंत गरजेची आहे मित्रांनो. आता तुम्हाला जर छाटणीबद्दल माहिती नसेल ना तर माझ्या चॅनलवर जाऊन छाटणीच्या व्हिडिओ आहेत त्या तुम्ही नक्की बघा. तरी पण तुम्हाला सांगतो हे बघा, हे जे 11 जे वाढतात ना फांद्या, हे छाटल्यानंतर काय होतं यांना अनेक ब्रँचेस फुटतात. आणि ब्रँचेस फुटल्यामुळे काय होतं आपलं उत्पन्न जास्त वाढतं आणि झाडाची वाढही आपल्याला प्रमाणामध्ये ठेवता येते. काय होतं झाड जर जास्त उंच वाढलं ना तर आपल्याला त्याच्यावरती उपचार करायला वगैरे जमत नाही आहे. किंवा उद्या फळं आली बॅगिंग करायची असेल पहिले 2-3-4 वर्ष तरी झाडाची वाढ तर नंतर होणारच आहे. आपल्याला छाटणी करणं अत्यंत गरजेचं आहे. कसं वाटतं ना मित्रांनो उन्हामध्ये काम करणं. आता हा जीव लागत नाही छाटायला आपला, परंतु पहिले जुन्या सिस्टममध्ये ह्या गोष्टी नव्हत्या, छाटणी वगैरे हा काही प्रकार नव्हता. परंतु आता कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न या ज्या प्रोसेस आहेत या उपलब्ध झालेल्या आहेत. ही टेक्नॉलॉजी उपलब्ध झालेली आहे, त्याच्यामुळं हे गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अजून एक फरक पडतो की काय होतं, झाड मोकळं होतं आणि सूर्यप्रकाश त्याच्या आतमध्ये येतो
आणि या खोडापर्यंत ना सूर्यप्रकाश पोचतो आणि खोडही मजबूत होतं, कारण खोडाला वाढायला मदत होते. जेव्हा तुमच्या फांद्या जास्त असतात ना तेव्हा खोड जरा कमी प्रमाणामध्ये वाढतं आणि फांद्या जास्त वाढतात, कारण सगळं पोषण आहे ना खोडाचं ते फांद्यांपर्यंत जातं. तर मित्रांनो, ही कामं आपल्या बागेत आता चालू आहेत. तुम्ही बघत राहा आपला ब्लॉग आणि कमेंट नक्की करा तुम्ही कोणत्या महिन्यात छाटणी करता. आम्रपाली जातीचं हे आंब्याचं झाडं आहे आणि ह्याची वाढ एवढी जोमात आहे ना, माझं मनच करत नव्हतं छाटायला, परंतु छाटणी गरजेची आहेच. तुम्ही बघा ना, 2 वर्षाचं झाड आहे, 2 वर्षाचं रोप होतं लावलं तेव्हा. त्याचं खोड बघा किती मस्त मजबूत झालं आहे. पण आज आपल्या बागेत हे छाटणीचं काम चालू आहे. प्रत्येक आंब्याजवळ गेलं ना की असंच वाटतं, अरे याच्या फांद्या छाटू नये, परंतु ही ट्रीटमेंट देणं फार गरजेचं आहे झाडांना. त्यामुळे झाडाची वाढही चांगली होते, झाडं मजबूत होतं. ते माकोड्यांचं ना घरट्याचं काम चालू आहे. हे बघा, आता हे पानं आहेत ना ती खेचून घेतात आणि सगळी पानं खेचून घेऊन मस्त असं घरटा तयार करतात. आता प्रॉब्लेम काय होतो, निसर्गाच्या मध्ये येण्याचा अधिकार तर आपल्याला बिलकुलच नाही आहे. पूर्ण अंगावर मागाशी माझ्या माकोडे चढले होते या फांद्या मी छाटल्या तेव्हा. तर ती आता याला अलगद तोडतो आणि बाजूला टाकून देतो. ते असली गोष्टी करताना तेवढं वाईटही वाटतं, की निसर्गातील प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे, परंतु आता काय पर्याय नाही, कारण आपल्याला त्रासदायक असतं. यांच्यासोबत तुम्ही शेतावरती काम नाही करू शकत, कारण हे आपल्या भरपूर चावतात. मित्रांनो, उन्हामध्ये अवतार बघा ना कसं झालं आहे. सकाळी 8 वाजता आलो होतो, दुपारचे 2 वाजलेत, 43-44 डिग्री टेम्परेचर आहे. आणि ह्या तापमानामध्ये छाटणी केली. आता पाणी घेऊन सगळं झालं आहे. आता निघतो घरी जायला, थोडा आराम करतो. चला मित्रांनो, हा छोटासा ब्लॉग शेतावरचा तुम्हाला नक्कीच आवडला असेल, तर या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला अजूनही माझ्या चॅनलवरच्या दुसऱ्या व्हिडिओ आवडतील, माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.